म्हणजे आम्ही आज 2 वर्ष झालं फिरतो. पण तुम्हाला न्याय नाही. इकडच्या मुलांनी ऑनलाईन वर सगळं काढलं. हां, तेव्हा आम्ही हे सगळं करायला मग त्यांना मग पंच आहे ना रामजी लक्ष्मण भद्रिके हां. आणि लक्ष्मण केवना हां, भद्रिके म्हणजे पंजाचं नाव आहे आमच्या. बरं. ते नाव आम्हाला इथे समोर प्यायला पाणीच नाही ना. जुन्नर तालुक्याचं हे तहसील कार्यालय आहे. या ठिकाणी अनेक भागातून अनेक गावातून हजारो लोक आपल्या शासकीय कामासाठी या ठिकाणी येत असतात. परंतु आपण मागच्या दिवशी देखील एकदा बातमी याची केली होती, तरी देखील या ठिकाणी ना पाण्याची व्यवस्था करू शकले नाही. हे बघा, हा जो फिल्टर आहे हा देखील कोणतरी दिलेला होता, परंतु यांना या ठिकाणी पाणीसुद्धा भरता येत नाही आहे. म्हणजे एवढी मोठी या ठिकाणी शोकांतिका आहे. आपण पाहू शकतो. आजी तुम्ही काय पाणी पिणी पिलं का? नाही गेल्या वारीने नव्हतं पाणी. तुम्ही कुठून आलात? आम्ही पुण्यावरून आलो. हां हां. मग काय सांगा, इथं पाण्याची व्यवस्था यांनी केली नाही. तर पाणी नाही तर बसलो. आता काय करायचं? मग काय पाणी कुठे गेले तुम्ही प्यायला? मग आम्ही बाहेरून आणलं बाटली. ते काय दिसले पिशवी इथंच आहे गं बाई. हां हां. जेवलो तिकडून बाहेर. काय तुमची काय केस होती काय? नाही. मग सातबारा काढायचा. सातबारा काढाले का? पुण्यावर आले? बरं बरं. मग भेटला सातबारा? नाही का बरं नाही भेटला? सर्व नंबर पाहिजे तर ते म्हणतात आता आळ्याला जा. हां. आता आळे गावाला जायचं, मग परत सर नंबर आणायचा, परत तिथे यायचं. परत तिथं यायचं. मग दिवस गेला म्हणायचं. मग दिवस तर जातोच आहे आमचा. दर सोमवारी येतोय आम्ही. 3 हप्ते 3 हप्ते झाले. झाले येतोय. मग तरी पण काम होत नाही का? सांगत पण नाही ना नीट काय. सांगते नाही का? आता काय बोलले, इथूनच घ्या म्हणायचं ना. हां हां. तुमचं गाव आळे मग तिकडे जावं असं बोलायला पाहिजे हा. ना. ते काय म्हणतात अभिलेख मध्ये जा. हा. अभिलेख मध्ये अर्ज दिला. बरं. आता ते म्हणतात की अभिलेख मध्ये तिथून नाही भेटत, तुम्ही म्हणले हे आणा खाते क्रमांक तुमच्या कोणची आळे गावामध्ये हां. तलाठी ऑफिस वरून आणा म्हणून. बरं. मग आता तलाठी ऑफिसला चाललोय, काय करायचं. म्हणजे इथून परत तुम्ही तडे आपण आले जाणार हो. आणि ते कोणतो खाते क्रमांक होणार. हा. मग ते भेटला तर ठीक आहे. मग तुम्ही तिथल्या तलाठीला फोन करा ना तुम्ही, का बाबा मला तो नंबर सांगा म्हणून. कुणाला फोन करायचा आम्ही? तिथले असेल ना तलाठी कोणतरी. आता आम्ही एक नंबर आम्हाला दिला आमचे ओळखीचं आहे. तुम्ही इथं आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला सांगितलं की आळे या ठिकाणी कोण तलाठी आहे. सांगितलं तर ते म्हणतात नंबर लागला. हा. ते म्हणतात की रॉंग नंबर. का बरं? आता खरे काय खोट आपल्याला काय माहित बाई माणूस आहे आणि ही काय याच्यात काय माहिती करायचं. नाही. आता सकाळी हा. पण आम्ही आमच्या वडिलांची जागा जमीन आहे म्हणून आम्ही हे काढायला लागलो कागदपत्र. आता आमच्या आजच्या पंजाचं नाव आहे, हां. तेव्हा आम्ही ते काढायला लागलो. जमीन किती आहे तुमची? अजून काहीच माहिती काहीच माहित नाही. काहीच माहिती नाही. ते मालकांनी म्हणजे भरपूर आहे. पण आम्हाला त्याच्यात अजून काहीच माहिती नाही. मग तुमचे कोणी मुलं वगैरे कोणी काय बघते नाही का? मुलं आता सगळे जे ते कष्टाच्या करतात आपल्याला खात्यात. आता आम्ही दोघी बहिणीला काय केलंय, हां. आम्ही म्हणलो पण ते म्हणतात की रॉंग नंबर आहे. आतूनच घेतलाय हा नंबर. बरं. हे का रॉंग नंबर आहे का? हा. हा. ते साहेब उचलले ना ते म्हणतात रॉंग नंबर. म्हणजे त्यांना काय नंबर द्यायचा नाही तुम्हाला? काय नक्की काय विषय नक्की? काय माहिती आता काय आहे. पण आम्ही म्हणले ना साहेब ते काय यांनीच घेतला या दादांनी. हां. घेतला ना नंबर आतून. ते काय बोलले साहेब रॉंग नंबर. यांना बी रॉंग नंबर. मग त्यांचं नाव सांगितलं का? नावच नाही सांगितलं. हा असं बोल. हा. मग तुम्ही कसं काय उचलताय नंबर? मग तुम्ही काय सांगितलं त्याला? आम्ही इथूनच घेतला म्हणले कचेरीमधून. हां. मग हाच नंबर आहे ना? त्यांनी दिला म्हणजे तोच आपला मग तलाठी काय सांगतोय? तलाठी सांगतच नाही. हां. आळ्याचे तलाठी हां. नाही तो रॉंग नंबर. हा नंबर तुम्हाला कोणी दिला? असं बी बोल. एवढं बोलले. आता आम्ही तिकडंच चाललो, आळ्याला चाललो आता. ऑफिस चालले आलेला. हा. आता बघितल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय तर माहिती नाही ना पडलं. मग तिथं जर तुम्हाला त्याचं नाही भेटलं तर मग तुम्ही काय करणार? मग हा काय करू शकत आहे. तुम्ही सल्ला सांगा आम्हाला. मग तुम्ही आता इथं तालुक्याचा प्रतिनिधी कोणी तहसीलदार आहेत बरोबर? हो.
मग तुम्ही तहसीलदार का तुम्ही नाही गेले का? तोच नंबर दिला आहे तहसीलदार नाही नाही, आता हा जो नंबर आहे आल्याचे जे तलाठी आहेत त्याला जाऊन फोन कर सांगा मला. तर त्या ते माझा फोन नंबर आहे तर ते रॉंग नंबर सांगतात. मग तुम्ही नुसतं हेल्परच नाही तुम्ही नुसतं हेल्परच मारणार का? ज्याने नंबर दिला आहे ना हां तर ते जेवायला गेले ना. मग ज्याने नंबर दिला ते जेव्हा गेलेत. एखादा वेगळा कारभार आहे त्याच्यामुळे काय बोला ना, काय कारभार आहे बोला ना, तुम्ही स्पष्ट बोला ना. आता आम्हाला तर काय याच्यातलं माहित नाही. आम्ही तर आता इकडं पहिलाच वेळेस आलेलो आहे. तीन हप्ते झाले. म्हणजे तुमच्या वडिलांची जमीन आहे का? हा, वडिलांची बरं. आजीची आमच्या आजीची. आज्या पंजींची आमच्या. आणि मग तुमचे भाऊ वगैरे आहेत का? आमचा एक भाऊ आहे. हां पण तो बिचारा काय म्हणतोय, तुम्ही करा आणि तुम्ही घ्या आणि मला बी द्या. ते काय- म्हणजे मग त्याला पण माहित नाही. त्याला पण अजिबात काय माहिती नाही. तो येऊ शकत नाही. तुमचं कोणतं वतन आहे? ऑप्शनडी एक हां. आहे मारवतन महार वतन आहे का? हां. बरं. आणि एक आळ्याचं आहे. आम्ही बहिणी आहे दोघी. बहिणी आहेत. आळ्यामध्ये कुठे आहे तुमचं? आम्हाला अजून काहीच माहिती नाही. माहितीच नाही अजून. माहितीच नाही म्हणून आम्ही हे सगळं काढायला आमचे चालू. वडील सांगायचे मेन गाव आळं आहे. आळं. आणि मग ऑप्शनडीला ते गेले काय मग तुमच्या वडिलांचं काय हे आहे सगळं मृत्यू दाखला वगैरे आहे सगळं? सगळं आहे, सगळं आहे. बरं. तुमचं काय जुने तुमचं काय उतारे वगैरे काही? त्या ऑप्शनडीचे सगळे आळ्याचं काय नाही आळ्याचं काहीच नाही का? तिकडचंच काढायला आळे चालू. पण काय नाव काढायचं आता आळ्याचं. असेल तेच काढायला चालू. तुमचं नाव काय आहे सांगा आम्हाला. हा तेच ना. मग काय बरोबर आहे. तुमचा नंबर बी द्या आम्हाला. बरं. आम्ही अडाणी लोक आहे पण अशी काय अडचण आली तर मदत करू शकता ना. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की नंबर तलाठीचा नंबर आहे तरी पण ते म्हणतात की रॉंग नंबर आहे. अशा प्रकारे या ठिकाणच्या जे काही खातेदार आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करतात. कारण यांच्या ज्या जमिनी आहेत कुठे एक वतन तुमचं खोपसणीला हां आणि एक त्यांचं आळ्यामध्ये वतन आहे वडिलांचं. वडील उपार्जन. आता तुमच्या भावाला पण माहीत नाही आणि कोणाच काय माहीत नाही. भावाला पण माहित नाही. तो तर बिचारा आपला वाद्य काम करून पोट भरतो. हां. काय त्यांचं नाव काय? गौतम भद्रिकर. बर वडिलांच्या इकडचं आमच्या. आता हां, मालकाच्या इकडचं दुसरं येईल ना. बरं. हा. मुलं आमच्या टेम्पररी काम करतात. हिच्या मुलांनी ऑनलाईनवर सगळं काढलं. हां. तेव्हा आम्ही हे सगळं करायला मग त्यांना मग आळ्याचं काय त्यांना भेटलं ऑनलाईनमध्ये? ऑनलाईन मध्ये तिच्या मुलांनी गट नंबर काढले. बरं. नावं निघाल्या. हां. म्हणजे सगळं पहिल्याचे भद्रिकांचे. पण तुमचं जुनं नाव असेल ना त्याच्यामध्ये? मग आमच्या आजोबांचं आहे ना? रामजी लक्ष्मण भद्रिके हां. आणि लक्ष्मण पेवना भद्रिके म्हणजे पंजाचं नाव आहे आमच्या. बरं. ते नाव आम्हाला माहिती आहे. पण फोक्स इथं विचारलं ना आम्ही फोक्संडीमध्ये हम्म. तर ते म्हणले इकडं नाही त्यांच्या आळ्यामध्ये निघणार. तेव्हा आम्ही आमच्या आजोबांचा आम्ही मृत्यू दाखला काढला इकडं दोंडीवाचा. तो आहे आमच्याकडे. म्हणजे आम्ही आज 2 वर्ष झालं फिरतो. पण तुम्हाला न्याय नाही? इकडं झालं. इथं आता आलो आम्ही. हां. फोक्संडीचं झालं आमचं. हां. भेटलं का तिथे? हो. बरं. तिकडचं आमचे 28 गुंठे जागा नावावर झाली. झाली. होती तर पोट खराब काढून 27 झाली. एका 30च आहे म्हणतात. आणि ती पाटलाकडे आहे, ती तर त्याचं हे नाही अजून. ते करू आता. बरं. असं आणि या दादांनी आम्हाला मदत केली. आता ते म्हणले चला आम्ही घेऊन जातो ते तुम्हाला. पवार दादा आहेत? हो पवार दादा आहे. त्यांनीच आमची आमचे भेट भाऊ झाली. आहे ना हां. राजेश बद्रिके त्यांचेच नात्यातले. आमचं हे दिलं आले तसं 2-3 महिने झाले ना. हम्म. त्याच्यावर आम्ही परत आता 3 हप्ते झाले येते. बरं. पण 3 हप्ते तुम्ही येऊन तुम्हाला अजून काय कागद भेटला काहीच नाही. नाही? आता ते म्हणतात आड्याला जाऊन सगळे नंबर आणा हां. तेव्हा तुमची नावं निघतील. बरं. तेव्हा निघत नाही. खाते क्रमांक अजून सगळे नंबर आणा म्हणतात. बरं. म्हणजे मग तुम्हाला तलाठी पण देत नाही? आता आम्ही गेल्यावर आमची भेट होईल तेव्हा आम्हाला माहित पडेल की ते तलाठीच आहे. म्हणजे वारंवार एकाने हेलपटे मारून तुम्हाला कागदपत्र मिळते नाही?
बघितलंच नाही, आम्ही नाही गेलो अजून तिथं पहिलं तिकडं नाही हम्म. अजून आळ्यामध्ये नाही गेलेलो आम्ही. हं. इथंच आलेलो आहे आम्ही पहिला. कशाला कुठं बोलायची भेट नाही ते झाली खरं. आम्हाला. बरं बरं चालेल. अजून भेट नाही झालेली. आताशी फोनवरच बोलणं झालं. आता नाही भेटले तर आमचं हेलपटच होईल, पण आम्ही जाणार शोधणार तर. आता तहसीलदार साहेब आहेत तिथले, तुम्ही यांना काय आव्हान कराल? तुमच्या कागदपत्र संबंधित तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? कारण हे तलाठी असेल, सर्कल असेल, यांचे बॉस हे असतात, तहसीलदार साहेब असतात. हो. हां, तुम्ही यांना काय आव्हान कराल? आमचे कागदपत्र काय असेल ते मिळावे. हां जे बी काही जर आमच्या आजोबांच्याचं नाव निघाले, हां त्यांच्या नावावर काही जमीन निघाली हां तर ते आम्हाला मिळावी. वारस येणार आहे. वारस वादच या येणार नात्याने. त्यांनी, आमचे वादच नोंदवावी असं हे आमचं म्हणणं आहे. आणि कधी टाईम आहे काय आहे, आता आम्ही गेल्याशिवाय आम्हाला बी कळणार नाही. बरं बरं सांगितलंच नाही तर काय कळणार आहे. पण आता जाणार आम्ही. चालेल ते चालेल. काय आता पवार दादा आम्ही चाललोय तिकडे. आता ते काय कळालं